तिरंगा, भारत की जान तिरंगा, भारत का सम्मान तिरंगा, तीन रंगों का प्यारा तिरंगा, सबके मन में लहराए तिरंगा, तीन रंगों का प्यारा तिरंगा, सबके मन में लहराए तिरंगा, शहीदों की कफन तिरंगा, हर भारतीय की जान तिरंगा, शहीदों की कफन तिरंगा, हर भारतीय की जान तिरंगा, सदैव टिकू आमचा माता, सदैव गाओ एकच गाता, सदैव टिकू आमचा माता, सदैव गाओ एकच गाता, अजिंक्य राहिला आमची भारत माता, अजिंक्य राहिला आमची भारत माता, नमो मातृभूमी जिथे जन्मले मी, नमो आर्यभूमी जिथे वाढले मी, नमो कर्मभूमी जिथे जास्त कामी मी, पडो देह माझा नमामि नमामि, पडो देह माझा नमामि नमामि, कित्येक लढाया लढून, कित्येक लढाया लढून, कित्येक बलिदाने देऊन, कित्येक बलिदाने देऊन, त्यांची आहुती वाहून शेवटी आपल्या पदरी स्वतंत्र पडले. स्वतंत्र या शब्दाचा अर्थ फक्त तीच व्यक्ती जाणू शकते, फक्त तीच व्यक्ती समजू शकते ज्याने कधी पारतंत्र्य पाहिले असेल, गुलामगिरी सोसली असेल. स्वातंत्र्याचे मूल्य आणि शब्दात सांगता येणार नाही. आपण सर्वजण तर खूपच नशिबवान आहोत की आपण या स्वतंत्र भारतात जन्मलो. या बाकीच्या अडचणी, या पारतंत्र्याच्या गुलामगिरीच्या बेड्या आपल्या हातात बांधल्या गेल्या नाही, यासाठी आपण सर्वजण खूपच नशिबवान आहोत. विद्यार्थी मित्रांनो, भारत, हिंदुस्थान, इंडिया ही नाव फक्त तोंडावर झाली ना, रक्त असं सळसळायला लागतं, आपली मन अभिमानाने उंचावते आणि जेव्हा तो तिरंगा आपल्या समोर फडकत असतो ना, तेव्हा देशाची, आपल्या मनाची, प्रत्येकाच्या मनाची ती देशभक्ती, तो आदर्श पाहण्यासारखाच असतो. किसने खूब कहा है कि हम अपनी जान के दुश्मनों को भी अपनी जान कहते हैं, किसने खूब कहा है कि हम अपनी जान के दुश्मनों को भी अपनी जान कहते हैं, और मोहब्बत की इसी मिट्टी को तो हिंदुस्तान कहते हैं, और मोहब्बत की इसी मिट्टी को तो हिंदुस्तान कहते हैं. जो दुनिया में दिखाई दे उसे कहते हैं खामोशी, जो दुनिया में दिखाई दे उसे कहते हैं खामोशी, और जो आंखों में दिखाई दे उसे कहते हैं तूफान, और जो आंखों में दिखाई दे उसे कहते हैं तूफान. ऐसा एक ही देश है, ऐसा एक ही देश है जिसमें मेहमानों को भी कहते हैं भगवान, जिसमें मेहमानों को भी कहते हैं भगवान. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या भारताला ना सोन्याची चिडिया म्हणतात का? कारण आपल्या भारतासारखा समृद्ध, शेतीप्रधान, कृषीप्रधान दुसरा कोणताच देश नाही. त्या काळी तो नव्हता हो, म्हणून इंग्रजांना आपल्या भारताबाहेर पाऊल टाकताना कदाचित खूपच त्रास झाला असेल. 1857 ला चालू झालेला संग्राम, स्वतंत्र संग्राम, स्वतंत्र यज्ञ शेवटी 15 ऑगस्ट 1947 ला शांत झाला. 15 ऑगस्ट 1947 ला आपला भारत देश स्वतंत्र झाला. पण मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का, जरी आपला भारत देश स्वतंत्र झाला असेल तरी तो कोणापासून झाला? आपल्या या भारत भूमीवर राज्य करणाऱ्या त्या इंग्रजांपासून झाला. जातीभेद, धर्मभेद, भेदभावापासून अजून नाही झाला हो. ते कार्य अजूनही, आजही चालू आहे. आजही ती हवी तशी प्रगती, तो सुरतला भारत दिसत नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, लाल बहादूर शास्त्री, जवाहरलाल नेहरू यासारख्या अनेक नेत्यांनी, अनेक समाजसेवकांनी खूप प्रयत्न केले हो त्या स्वतंत्र भारताच्या सुराज्यात फडकविण्यासाठी. पण खंत याची वाटते की आजही ते कार्य पूर्णपणे गेले नाही. ते कार्य पूर्णपणे गेले नाही. आजही ती हवी तशी प्रगती, तो सुरतला भारत दिसत नाही. पूर्वी ना इनामापेक्षा इनाम हा शब्द भारतीयांसाठी अधिक महत्त्वाचा होता, पण आता भ्रष्टाचाराशी मैत्री करून आपण इमानदारी विसरूनच गेलो. त्या सूर्याला, त्या भारताच्या सूर्याला आता गुन्हेगारीचं ग्रहण लागतंय, आता गुन्हेगारीचं ग्रहण लागतंय. एवढेच नाही तर पूर्वी पैसा, रुपया माहित होता, पण आता काळा पैसा माहित झाला. किती बदल झाला ना? नाही, पण एक गोष्ट तर आहे, आपला भारत देश स्वतंत्र झाला. आपला भारत देश स्वतंत्र झाला. फक्त 52 सेकंड राष्ट्रगीत म्हणून कोणी राष्ट्रभक्त, राष्ट्रप्रेमी होत नाही. फक्त 15 ऑगस्ट 26 जानेवारीला वंदे मातरम म्हणून कोणी राष्ट्रभक्त, राष्ट्रप्रेमी होत नाही. राष्ट्रभक्त बनतो तर राष्ट्र उभारणीच्या भावनेने, राष्ट्रभक्त बनतो तर बंधुभावनेने, राष्ट्रभक्त बनतोय तर इमानदारीने. तर स्वतःला विचारा, आपल्यामध्ये ते गुण आहेत का? आपण ते केले का? आणि जर नसेल केले तर आपण देशभक्त आहोत का? एक ते देशभक्त आहे जे सदैव स्वतःच्या प्राणाचा विचार न करता आपल्या भारत देशाचे रक्षण करतात. एक ते देशभक्त आहे जे महामारीच्या काळात कर्तव्यनिष्ठ राहतात. एक ते देशभक्त आहेत जे रक्ताचं पाणी करून आपल्या भारत देशाचे रक्षण करतात. मग विद्यार्थी मित्रांनो, या सर्वांमध्ये आपला का बरं उल्लेख होत नाही? आपण कुठेतरी कमी पडतो का? फक्त एकदा आपल्या व्यक्तित्वावर नजर टाकाय काय हरकत आहे? नाही, देशाचा देशभक्त म्हणून आपण स्टेटस लावतच असतो ना. मग जरा मनातही देशभक्ती जागवा, मनातही देशभक्ती फुलवा. जेव्हा भारताची युवा पिढी सुसज्ञ होईल, तेव्हा खऱ्या अर्थाने आपला भारत प्रजासत्ताक होईल, तेव्हा खऱ्या अर्थाने आपला भारत प्रजासत्ताक होईल. मंगल क्षणी आणि दादण्याचे भाग्य लाभले चौघड्याला, मंगल क्षणी आणि दादण्याचे भाग्य लाभले चौघड्याला, आसमंत
तिरंगे आणि नटले प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याला, आसमंत तिरंगे आणि नटले प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याला. विविधतेत एकता आहे आमची शान, विविधतेत एकता आहे आमची शान, म्हणूनच तर आहे आमचा भारत देश महान, म्हणूनच तर आहे आमचा भारत देश महान. उत्सव दिन रंगांचा आभाळी आज सजला, उत्सव दिन रंगांचा आभाळी आज सजला, नतमस्तक मी त्या सर्वांचा ज्याने भारत देश घडविला, नतमस्तक मी त्या सर्वांचा ज्याने भारत देश घडविला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज यासारखे अनेक व्यक्तिमत्व गुरुकुल मधूनच निघाले आहेत. म्हणूनच मला वाटते की आपली जिल्हा परिषद शाळा ही एक गुरुकुलच आहे. आम्हाला घडविण्याचं, आम्हाला निखरण्याचं कार्य करतात ते म्हणजे आमच्या शाळेचे मुख्याध्यापक माननीय श्री नूरसर. थकणं, थांबणं, विश्रांती, आराम हे सगळे शब्द आहेत ना ते त्यांच्या डिक्शनरी मध्येच नाहीत. ते म्हणतात ना, जसा राजा तशी प्रजा. जर आमचे शेतकऱ्याच थकत नसतील तर आमचे गुरुजन वर्ग कसे थकतील हो, आमचे गुरुजन वर्ग कसे थकतील. खरंच गुरुजन वर्ग तुम्ही आम्हाला घडविण्यासाठी मनापासून काम करताय. खरंच गुरुजन वर्ग तुम्ही आम्हाला निखरण्यासाठी रात्रंदिवस कष्ट करताय. म्हणून मी या सर्व विद्यार्थ्यांकडून शतशत प्रणाम करते, आपल्याला शतशत प्रणाम करते. मित्रांनो, अशाच गुरुजन वर्गामुळे आपला भारत देश पुढे जातोय. म्हणून आता आपल्याला एकदा आपल्या भारताची जोरदार घोषणा करायची आहे. अख्खा तळेगाव आदरलं पाहिजे. तसंच बाहेरच्या देशात तर आपल्या भारताचा जय जयकार करतातच. मग आपणही का मागे हटायचं? आपल्याला एकदा आपल्या भारताची जोरदार घोषणा द्यायची आहे. माझ्यासाठी नाही तर भारत देशासाठी. बोला भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम. जाता जाता बोले, मुस्कुराती है आज दिशाएं, गुनगुनाती है आज हवाएं, मुस्कुराती है आज दिशाएं, गुनगुनाती है आज हवाएं. तहे दिल से देती हूँ आप सभी को गणतंत्र दिन की शुभकामनाएं, तहे दिल से देती हूँ आप सभी को गणतंत्र दिन की शुभकामनाएं. हिंदू मुस्लिम सिख ईसाई, हिंदू मुस्लिम सिख ईसाई, जिथे बंधुभावाने नेप्रत आहे, जिथे बंधुभावाने नेप्रत आहे, त्या सुंदर देशाचे नाव फक्त आणि फक्त भारत आहे. त्या सुंदर देशाचे नाव फक्त आणि फक्त भारत आहे. ना जातीसाठी लढले, ना धर्मासाठी लढले, ना जातीसाठी लढले, ना धर्मासाठी लढले. शूरवीर भारतीय फक्त देशासाठी लढले, शूरवीर भारतीय फक्त देशासाठी लढले. आज तिरंगा फहर रहा है अपनी पूरी शान से, आज तिरंगा फहर रहा है अपनी पूरी शान से. हमें मिली आजादी वीरों के बलिदानों से, हमें मिली आजादी वीरों के बलिदानों से. मला दोन शब्द बोलण्याची